हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व कसे करायचे इलिमिनेशन मेथडनी हे पाहिलेले आहे. तसेच ज्यांना सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना कॅल्क्युलेशनमध्ये डिफिकल्टीज येतात त्यांच्यासाठी खास बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स हा कॅल्क्युलेशनचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, complete the following activity to solve the simultaneous equations. फर्स्ट इक्वेशन आहे 5x plus 3y is equals to 9 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x minus 3y is equals to 12. सेम इक्वेशन्स आता आपण इथे लिहून घेऊ. 5x plus 3y is equals to 9, 2x minus 3y is equals to 12. आता सगळ्यात आधी इलिमिनेशन मेथडमध्ये आपण बघतो कोणत्या व्हेरिएबल्सचे कोएफिशियंट्स इक्वल करायचे आहेत. जर समजा आता आपल्याला 5चे कोएफिशियंट्स इक्वल करायचे असतील तर इथे 5x आहे, 2x आहे. पहिल्या इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि सेकंड इक्वेशनला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल जर xचे कोएफिशियंट्स इक्वल करायचे असतील तर. पण जर समजा आपल्याला yचे कोएफिशियंट्स इक्वल करायचे असतील तर इथे बघितलं तर आपण ऑलरेडी 3 इक्वल आहे. सो फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट इथे ऑलरेडी झालेली आहे. इथे आपल्याला कोएफिशियंट्स कोणते इक्वल करावे नाही लागणार कारण yचे कोएफिशियंट्स ऑलरेडी इक्वल आहेत. yचे कोएफिशियंट्स इक्वल दिसत आहेत. आता त्याचे आपण साईन्स बघू. फर्स्टचं साईन आहे प्लस, सेकंडचं साईन आहे मायनस. इथे साईन डिफरंट दिसतंय. सो इथे जेव्हा डिफरंट साईन असतं तेव्हा आपण ॲडिशन करतो यांची. जर तुम्हाला रूल्स आठवत नसतील तर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्सचा एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये सगळे रूल्स एक्सप्लेन केलेले आहेत स्टेप बाय स्टेप. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर आता इथे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. 9 + 12 किती होणार? 21. 3 - 3 + 3 0 होणार प्लस 5 + 2 7x. आपल्याला असं मिळते 7x is equals to 21. x is equals to 21/7 बिकॉज 7 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. साईड चेंज केलं की डिव्हिजन होईल. सो एक्सची व्हॅल्यू काय येते? 3. आपण इथे 7x लिहू शकतो इज इक्वल्स टू 21. इथे 21 डिवायडेड बाय 7 आणि एक्सची व्हॅल्यू 3 येणार. त्यानंतर आपल्याला आता x is equals to 3 इक्वेशन 1मध्ये ठेवायचं आहे. 5x + 3y इज इक्वल्स टू 9 हे आपलं इक्वेशन 1 आहे. तर याच्यामध्ये आपल्याला x इज इक्वल्स टू काय ठेवायचं आहे? 3 ठेवायचं आहे. 5 × 3 + 3y इज इक्वल्स टू 9. 5 × 3 इज 15 + 3y इज इक्वल्स टू 9. 15 प्लस आहेत, साईड चेंज केलं की मायनस होणार. सो 3y इज इक्वल्स टू 9 - 15 म्हणजेच किती येईल? हे -6 येणार. तर हे 3y इज इक्वल्स टू -6 आलेलं आहे. 3y इज इक्वल्स टू -6. नाव हे y मल्टिप्लिकेशनमध्ये आहे 3. साईड चेंज केलं की डिव्हिजनमध्ये जाणार. सो -6 डिवायडेड बाय 3 इज इक्वल्स टू -2. अगेन याच्यामध्ये डिव्हिजनमध्ये आपण डिव्हिजन करतो बट प्लस मायनस साईन असल्यामुळे मायनस आन्सर येतं. याच्यासाठी कॅल्क्युलेशनचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते, तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. सो इथे ॲक्टिव्हिटी पूर्ण करूया आपण. 5 इथे काय करणार आपण? एक्सची व्हॅल्यू ठेवली 3. 3y इज इक्वल्स टू 9 - 15. 3y इज इक्वल्स टू काय येणार? -6. y इज इक्वल्स टू -6 डिवायडेड बाय 3 अँड y इज इक्वल्स टू -2. सो एक्सचे आणि yचे सोल्युशन्स काय येतील? 3 अँड -2. सेकंड क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. सो त्याच्यामध्ये आपल्याला टोटल 8 एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तुम्हाला इझी जाण्यासाठी मी ज्या जनरल मेथड्स लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेल्या त्या मी इथे नोट डाऊन करून घेतलेल्या आहेत. फर्स्ट वन इज मेक वन सिमिलर टर्म इन बोथ द इक्वेशन्स बाय मल्टिप्लाइंग और डिवाइडिंग विथ एनी नंबर टू द इक्वेशन.
याचा अर्थ असा आहे की कोणतेही एक सिमिलर टर्म बनवायचं आहे आपल्याला दोन्ही इक्वेशनमध्ये. मे बी एक्सचं असू शकतं किंवा वायचं असू शकतं. त्याच्यानंतर जे टर्म्स आपण सिमिलर केले त्याची साईन चेक करायची. चेक साईन्स ऑफ सिमिलर टर्म. सेम साईन असेल तर सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, डिफरंट साईन असेल तर ॲडिशन करायचं आहे. हिअर वी विल गेट व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल. इथे एका व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू मिळेल. त्याच्यानंतर थर्ड स्टेप इज पुट कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इन एनी इक्वेशन अँड वी विल गेट हिअर अनदर व्हेरिएबल व्हॅल्यू. म्हणजे जे काही आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे फर्स्ट व्हेरिएबलची ती आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवायची आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व कसं करायचं ते बघू. आता इथे फर्स्ट एक्झाम्पल सोडवताना जे दिलेले इक्वेशन्स आहेत ते 1 आणि 2 असे लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर चेक करायचं कोणते आपण टर्म्स सेम करू शकतो, एचे करू शकतो की बीचे करू शकतो. सध्या इथे आपल्याला कोणतेच टर्म इक्वल करावे नाही लागणार. तर 5b आपल्याला सेम दिसतंय. तर आपली नेक्स्ट स्टेप काय असेल, आता आपण चेक करायचं की जे काही आपल्याला इक्वल टर्म्स आहेत त्यांचे साईन कोणते आहेत. तर साईन सेम आहेत, प्लस प्लस आहेत, त्यामुळे यांची काय होणार, सबस्ट्रॅक्शन होणार. 1 - 2. पुन्हा आपण इक्वेशन्स इथे लिहून घेऊ. 3a + 5b = 26 minus a + 5b = 22. आता सबस्ट्रॅक्शनमध्ये सेकंड इक्वेशनचे साईन चेंज होतात. इथे सगळे प्लस आहेत त्यामुळे सगळे टर्म्स काय होणार, मायनस होणार. यासाठी तुम्ही अगेन कॅल्क्युलेशनचा व्हिडिओ बघू शकता. सबस्ट्रॅक्शनमध्ये नेहमी सेकंड इक्वेशन्स किंवा सेकंड नंबर्सचं साईन चेंज होत राहते. आता आपल्याला चेंज झालेले साईन्स कन्सिडर करून कॅल्क्युलेशन करायचं आहे. 26 - 22 4 येणार. 5 कॅन्सल होणार. 3 - 1 2a राहणार. 2 मल्टिप्लिकेशनमध्ये साईड चेंज केलं की डिव्हिजन होईल. 4/2 a = काय येणार, 2 येणार. आता आपण हे a = 2 मिळाले कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवू शकतो. सो पुट a = 2 इन इक्वेशन 2 सपोज. इक्वेशन 2 आहे a + 5b = 22. नाव a = 2 ठेवलं प्लस 5b = 22. साईड चेंज केलं की मायनस होणार. सो 5b = 22 - 2. सो 5b = 20. अगेन 5 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, साईड चेंज केलं की डिव्हिजनमध्ये होईल. 20 / 5 b = 4. Solutions is a, b = 2, 4. सेकंड एक्झाम्पल आहे x + 7y = 10 and 3x - 2y = 7. आता इथे मी सेकंड एक्झाम्पल लिहून घेतलेलं आहे. फर्स्ट इक्वेशन आहे x + 7y = 10. सेकंड इक्वेशन आहे 3x - 2y = 7. आता इथे आपल्याला फर्स्ट सिमिलर टर्म्स बनवायचे आहेत. एक्सचे टर्म्स सिमिलर करायचे असतील तर इथे 1 आहे, इथे 3 आहे. जर 1ला आपण 3ने मल्टिप्लाय केलं, म्हणजेच या फर्स्ट इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय केलं तर इक्वल टर्म्स होऊ शकतात एक्सचे. जर वायचे टर्म्स कन्सिडर केले तर 7y आहे आणि 2y आहे. ते इक्वल करण्यासाठी फर्स्ट इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि सेकंड इक्वेशनला 7ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे 2 वेळा मल्टिप्लिकेशन करून न्यू इक्वेशन्स बनवावे लागतील. पण जर एक्सचे कन्सिडर करायचं असेल तर फक्त आपल्याला फर्स्ट इक्वेशनलाच मल्टिप्लाय करावं लागेल. आपण एक्सचे टर्म्स इक्वल करू. इथे येणार मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. आन्सर येणार 3x + 21y = 30. हे आपलं थर्ड इक्वेशन झालं. इक्वेशन 2 आणि 3 मधले जे 3x आहेत यांची साईन काय आहेत, इक्वल आहेत. सो आपल्याला काय करावं लागणार आहे, सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 - इक्वेशन 2. सो 3 काय आपलं 3x + 21y = 30 अँड सेकंड इक्वेशन आहे 3x - 2y = 7. आता आपण सबस्ट्रॅक्ट करतोय. सो सेकंड इक्वेशनचे साईन चेंज होणार. प्लस मायनस, मायनसचं प्लस आणि प्लसचं मायनस. सो 30 - 7 किती होणार, 23. 21 + 2
इज अगेन 23y. 3 कॅन्सल होऊन एक्सचे टर्म्स कॅन्सल होणार. सो y इज इक्वल्स टू 23/23 काय होणार, y इज इक्वल्स टू 1 येणार. आता आपल्याला ही yची व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये ठेवायचे 1 किंवा 2 मध्ये. सो सपोज पुट y इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन. सपोज आपण 1 मध्ये ठेवली. 1 इक्वेशन काय आहे, x प्लस 7y इज इक्वल्स टू 10. सो x प्लस 7 इंटू 1 इज इक्वल्स टू 10. x इज इक्वल्स टू 10 मायनस प्लसमध्ये साईड चेंज केलं की मायनस होणार. सो x इज इक्वल्स टू 3 आन्सर येणार. सो सोल्युशन्स इज x, y इज इक्वल्स टू 3, 1. आता इथे थर्ड एक्झाम्पल आपण लिहून घेतलेलं आहे. फर्स्ट इक्वेशन आहे 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 9 अँड 2x प्लस y इज इक्वल्स टू 13 इज सेकंड इक्वेशन. फर्स्ट स्टेप इज टू मेक सिमिलर टर्म्स. तर याच्यामध्ये सिमिलर टर्म्स एक्सचे ऑलरेडी आहेत 2x आणि 2x. तर आपल्याला यांचं साईन चेक करायचं आहे, काय आहे ते सिमिलर आहे. सो सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. तर आपण लिहू इथे सबट्रॅक्ट इक्वेशन 1 मायनस 2. 1 इक्वेशन आपण वन्स अगेन लिहून घेऊ. 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 9 मायनस 2x प्लस y इज इक्वल्स टू 13. आता या मायनसमुळे यांचे सगळ्यांचे साईन चेंज होणार. प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. 9 मायनस 13 आन्सर येणार -4. -3 मायनस 1 मायनस 4y प्लस 2 मायनस 2 कॅन्सल होऊन एक्सचे टर्म्स कॅन्सल होणार. सो y इज इक्वल्स टू -4 डिवायडेड बाय -4 इट विल बी 1. सो y इज इक्वल्स टू काय येणार, 1 येणार. हे कॅल्क्युलेशन कसं करायचं त्याच्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॅल्क्युलेशनचा व्हिडिओ दिलेला आहे, तुम्ही तो नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन सोपे वाटतील. आता हे y इज इक्वल्स टू 1 आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवू. पुट y इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आहे आपलं, 2x प्लस y इज इक्वल्स टू 13. सो 2x प्लस 1 इज इक्वल्स टू 13. 2x इज इक्वल्स टू 13 मायनस 1 म्हणजेच 12. सो 2x इज इक्वल्स टू 12 होईल. x इज इक्वल्स टू 12 डिवायडेड बाय 2 सो 6. x इज इक्वल्स टू 6 आन्सर येणार. ॲट दी एंड आपण असंच लिहू शकतो, सोल्युशन्स आर x, y इज इक्वल्स टू 6, 1. इथे आपण फोर्थ एक्झाम्पल लिहून घेतलेलं आहे. फर्स्ट इक्वेशन आहे 5m मायनस 3n इज इक्वल्स टू 19. सेकंड इक्वेशन आहे m मायनस 6n इज इक्वल्स टू -7. mचे टर्म्स बघितले तर 5m आहे आणि m आहे. जर इक्वल करायचे असतील तर सेकंड इक्वेशनला आपल्याला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. जर यांचे टर्म्स बघितले -3n -6n, फर्स्ट इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. सपोज यांचे टर्म्स इक्वल करतोय तर इथे येणार मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. सो मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार, 10m मायनस 6n इज इक्वल्स टू 38. थर्ड इक्वेशन झालं. इक्वेशन 2 मधले 6n आणि इक्वेशन 3 मधले 6n, तर यांचे साईन्स काय आहेत, सेम आहेत. सो इथे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावी लागेल. सबट्रॅक्ट, सगळे कोएफिशियंट्स मोठे दिसत आहेत. 2 आपण 3 मधून मायनस करू. सो आपण असं करू शकतो, सबस्ट्रॅक्ट 3 मायनस इक्वेशन 2. सो आपण 3 आधी लिहून घेऊ. 10m मायनस 6n इज इक्वल्स टू 38. अँड सेकंड इक्वेशन आहे m मायनस 6n इज इक्वल्स टू -7. हे आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. याचे साईन चेंज होतील, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, अगेन मायनसचं प्लस. सो इथे 38 प्लस 7 काय होणार, 45. -6 प्लस 6 कॅन्सल होतील. 10 मायनस 1 काय येणार, 9m. 9 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, साईड चेंज केल्यानंतर डिव्हिजनमध्ये जाईल. m इज इक्वल्स टू 5. नाउ पुट m इज इक्वल्स टू 5
इन 2. इक्वेशन 2 मध्ये ठेवू. इक्वेशन 2 आहे m मायनस 6n इज इक्वल्स टू -7. m काय 5 आहे, -6n इज इक्वल्स टू -7. 5 प्लस 7 इज इक्वल्स टू 6n. -6 साईड चेंज केल्यानंतर 6n होतील, -7 पॉझिटिव्ह होतील. 6n इज इक्वल्स टू 12. 6 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर आन्सर येणार n इज इक्वल्स टू 2. आपण आन्सर लिहू शकतो. सोल्युशन्स आर m, n इज इक्वल्स टू 5, 2. मी या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 मधले 4 एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. राहिलेले 4 एक्झाम्पल्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. If you like the video, please hit like button, share and subscribe. Till then, keep solving, keep practicing. Thank you.